राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला आता जे आहे ते राज्यभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होते। ज्या ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी जी आहे ते या महामार्गाला विरोध केलाय। हा महामार्ग आपल्या भागातून जाऊ नये अशी मागणी जी आहे ते शेतकऱ्यांनी रेटून धरली आहे। हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यातून देखील हा महामार्ग जाणार आहे आणि आपण बघतोय की मी सध्या हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील राजापूर बाबुळगाव या शिवारामध्ये आहे आणि या शिवारातील हे सगळे शेतकरी आहेत। वसमत तालुक्यातील सिंचनाचा भाग असलेला हा सगळा ही सगळी गावं आहेत। जवळपास 13 गावं आहेत, ज्यामध्ये गिरगाव असेल, जवळा असेल, बाबुळगाव, राजापूर, त्यानंतर इतरही गावं आहेत ज्यामध्ये हयातनगर असेल, अशी 13 गावं आहेत आणि या 13 गावाच्या सुपीक शिवारातून जो आहे तो हा महामार्ग जाणार आहे। आणि आपण सध्या एका ऊसाच्या शेतीमध्ये आहोत। आपण खाली मी कॅमेरामॅनला विनंती करेन की कशा प्रकारे ही काळी कसदार सुपीक जमीन आहे। एवढंच नव्हे तर या भागातून जो आहे तो धरणाचा कालवा देखील याच भागातून गेलाय। हिंगोली जिल्ह्याचं नंदनवन असणारा हा सगळा परिसर आहे। वसमत तालुक्यातील ही गावं जी आहेत ही केळी उत्पादक पट्टा आहे, ऊस उत्पादक पट्टा आहे, त्याचबरोबर हळदीचं माहेरघर म्हणून हा परिसर प्रसिद्ध आहे। कारण याच भागामध्ये जे आहे ते शासनाचं महत्वाकांक्षी हळद संशोधन केंद्र देखील स्थापन करण्यात आलं आहे आणि या सगळ्या भूभागातून प्रस्तावित जो आहे तो हा शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि या महामार्गाला या सगळ्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। राजापूर, बाबुळगाव, जवळा परिसरातील हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलाय कारण आमची सुपीक जमीन जातीये असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत हे सर्व शेतकरी आहेत। दादा, मला सांगा तुमचं गाव कोणतं आहे, कुठल्या शिवारामध्ये तुमची शेती आहे आणि नेमकं या महामार्गाला तुमचा विरोध का आहे? मी बाबुळगावचा रहिवासी असून माझं शेत या शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहे आणि मी शक्तीपीठ बाधित शेतकरी असून गेल्या 1 वर्षापासून आम्ही या महामार्गाला सतत विरोध करत आलेलो आहोत। आमच्या सर्व 13 गावाच्या वतीने तहसीलला जाऊन किंवा आपल्या SDM ला जाऊन आम्ही आमच्या हरकती दाखल केलेल्या आहेत, पण त्या कुठल्याही हरकतीवर कुठलाही विचार न करता त्यांनी आता डायरेक्ट शक्तीपीठ चालू करण्याचा घाट घातलेला आहे। जुन्या सरकारने हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला होता, त्याच्यामुळे आमच्या परिसरामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं। पण आता जसेच आपले नवनिर्वाचित मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबरच येणाऱ्या 10 ते 20 मिनिटांमध्ये त्यांनी शक्तीपीठ चालू करण्याचा घाट घातला आहे। त्याच्यामुळं आणि ते वरून म्हणतात की शक्तीपीठाला फक्त कोल्हापुरामधून विरोध आहे, बाकीच्या 11 जिल्ह्यामधून विरोध नाही। तर त्यांना तुमच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं की जेव्हापासून तुमचं या शक्तीपीठाचं नोटिफिकेशन निघालेलं आहे तेव्हापासून आमच्या तालुक्यातील 13 गावांनी तुमच्या या प्रकल्पास विरोध केलेला आहे। कारण ग्राउंड लेवलला तुम्ही बघतच नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना तुम्ही जे भूमी संपादनचे जे आदेश कालपर्वा दिलेले आहेत त्याची सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही। तरी आम्ही कालच तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की आम्हाला हा शक्तीपीठ नको आहे। कारण आमची ही जी जमीन आहे ही काळी कसदार जमीन आहे आणि आमच्या या गावाला किंवा या वसमत तालुक्याला सिद्धेश्वर, एलदरी या दोन्ही धरणाचं पाणी येतं आणि त्या पाण्यानं ही जमीन अतिशय सुपीक झालेली आहे। ऊस, केळी, हळद हा अशा बहुवर्गीय पिकांचा हा पट्टा असल्यामुळं आणि नगदी पिकांचा पट्टा असल्यामुळं आम्हाला या शेतीचा 1 इंचही आम्ही जमीन त्या शक्तीपीठाला देणार नाहीत। भलेही जर सरकार आम्हाला डावलून किंवा आम्हाला न जुमानता जर हा शक्तीपीठ महामार्ग जर त्यांना करायचाच असेल तर त्यांनी सुरुवातीला आमच्या सर्व कुटुंबाच्या कुटुंब त्या शक्तीपीठामध्ये गाडून आमच्या शेतीचा मसणवाटा करावा आणि नंतरच हा शक्तीपीठ महामार्ग करावा। कारण गेल्या आमच्या 7 पिढ्या या शक्तीपीठा आपल्या या जमिनीमध्येच पोट भरत आहेत। इतर कुठल्याही प्रकारचा आम्हाला इन्कम नाही किंवा आमच्या घरामध्ये आज 7वी पिढी आहे, कुठलाही सरकारी कर्मचारी नाही किंवा कुठला नोकरदार नाही, बाहेरचा 1ही रुपया न येता 7वी पिढी माझ्या मुलाची आहे। 7ला 7 पिढ्या या शेतीमध्ये जगत आहेत। भलेही शेतीमध्ये काही उरत नसेल पण 100% तुम्हाला छाती ठोकून सांगतो की शेती ही काळी माय आम्हाला कधीच उपाशी मरू देत नाही, पोट भरून खायला प्यायला देते। संतप्त अशी या शेतकऱ्यांची भावना आहे की आम्हाला गाडून टाका, या शेतीचा मसनवटा करा, परंतु हा महामार्ग करू नका। आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत। दादा, तुमचं कुठलं गाव आहे, तुम्हाला किती आहे शेती आणि शेतीमध्ये सध्या काय आहे? सर, मी अल्पभूधारक शेतकरी
रामा गंगाधर नवघरे, राहणार बाबुळगाव, शिवार राजापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, मराठवाडा. मराठवाडा मंत्री महोदय साहेब, मराठवाडा शक्तिपीठाला विरोध हा कोल्हापूर जिल्ह्यात नसून अखंड सर्व 12 जिल्ह्यामध्ये विरोध आहे. माझं म्हणणं असं आहे की शक्तिपीठ हा रद्द झालाच पाहिजे. सरकारनं असं झालेलं आहे की निसर्ग आम्हाला साथ देईना आणि हे सरकार आम्हाला जगू देईना. झोपीत दगड घालायले. यायनं प्रत्येक वेळोवेळी आम्हाला कोणतीही कल्पना न देता मागण्या वर्षाला तो मंजूर करत आहे. आमचा हा सुपीक पट्टा आहे. आमच्या जमिनीमध्ये 2 धरणाचं पाणी येत आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये 3 साखर कारखाने आहेत साहेब. आणि विशेष म्हणजे ही पूर्ण जमीन बागायती जमीन आहे आणि इथला हा शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याच्यामुळे सगळ्याची उपजीविका ही शेतीवरच अवलंबून आहे. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याचा या प्रकल्पाला विरोध आहे हे सांगण्यासाठी मी पुन्हा संतप्त विरोध आहे. आपल्यासोबत आणखी एक काका आहेत, शेतकरी आहेत. काका, तुमचं कोणतं गाव आहे, कुठल्या शिवारमध्ये शेती आहे आणि तुमचा नेमका काय विरोध आहे बरं? यांचा विरोध आहे, तुमचा काय विरोध आहे? मी एक छोटासा शेतकरीचे अल्पभूधारक. 3 एकर जमीन आहे माझ्या नावे. आमच्या बी गट नंबर मधून हे शक्तिपीठ महामार्ग चालला आहे. तरी आमचा त्याला पूर्णपणे विरोध आहे की आमच्या बी 7-8 पिढ्या या जमिनीवरच जगत आलेली आहे आणि पुढच्या जगतील हे सरकारनं काहीतरी नवीन षडयंत्र करून त्यांच्या जमिनी आटवायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याला आमच्या सगळ्या 13 जिल्ह्याचा विरोध आहे शक्तिपीठ महामार्ग रद्द होण्याचा. या शेतकऱ्याचं देखील म्हणणं आहे की हा महामार्ग रद्द व्हावा. आपल्यासोबत आणखी एक युवा शेतकरी आहे. दादा, आता तुम्ही इथं बसला होता, शेतातील आखाडा आहे, इथं नेमकी कशाची तुमची बैठक होती, काय ठरलं या बैठकीमध्ये? आम्ही या शक्तिपीठ बाधित शेतकरी आहे आणि इथला एरिया हा सर्व हा पाण्याखाली आहे. इथं केळी, ऊस, हळद ही प्रमुख पिके घेतली जातात आणि या शक्तिपीठ मार्गाचा आम्हाला अजिबात असा फायदा नाही. त्यामुळे हा शक्तिपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे. आता इथं बसला होता सर्वजण शेतकरी, तिथं काय ठरलंय तुमचं? आमचं सर्वांच्या मतेने असं ठरलंय की ही शक्तिपीठ महामार्ग जाऊ द्यायचा नाही आपल्या जमिनीमधून. काहीही झालं तर वाटलं तर इथं एक महायुद्धच होईल. हे जर शक्तिपीठ महामार्ग जर नेत असेल सरकार तर आम्ही मरायला सुद्धा तयार आहेत. एवढं बोलतो. शेतकऱ्यांची संतप्त अशी भावना आहे की या भागातून जर हा शक्तिपीठ महामार्ग जात असेल तर म्हणजे यांना आपल्या जीवाची देखील पर्वा नाहीये, पण या शक्तिपीठ महामार्ग होऊ नये अशी यांची भावना आहे. कारण या जमिनीमध्ये आपण जे बघतोय की आता हे जे शेत आहे ऊसाचं, कदाचित हे ऊसाचं शेत उद्या दिसणार नाही. इथं भला मोठा सिमेंटचा महामार्ग असेल, मोठमोठी वाहनं धावतील, परंतु जोमानं डवलणारं हे असं ऊसाचं पीक दिसणार नाही, अशी जी भावना या शेतकऱ्यांची आहे. त्यामुळं याच परिसरातून आपण बघतो की हा पाठीमाग जो आहे तो हा छोटा रस्ता आहे, एक राजापूर जाणारा हा रस्ता आहे, बाभुळगाववरून पलीकडे राजापूर जाणारा. इकडे जर बघितलं आपण तर संपूर्णपणे ही ऊसाची शेती आहे. इकडे केळी पिकते, ऊस आहे, त्यानंतर हळद आहे, असं बहुवर्गीय पिकडे इकडे होतात, सुपीक जमीन आहे. त्यामुळंच या भागातून हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही, असा जो आहे ते निर्वाणीचा इशारा या सगळ्या शेतकऱ्यांनी दिलाय. या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा देखील आहे. त्यामुळे आता शासन नेमकं या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, राजापूर शिवार, हिंगोली.